दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नंदिनी मदनावाले हे नाव सध्या सोलापुरात नव्हे तर अगदी देशभरात चर्चेत आहे. याचं कारण असं की नंदिनी मदनावाले यांनी केबीसीमध्ये अर्थात कौन बनेगा करोडपती यामध्ये एक आपला सहभाग नोंदवलेला होता आणि सोलापूरकरांसाठी भूषणाव बाब अशी की त्या सोलापूरच्या आहेत. सोलापूरची एक युवती केबीसीपर्यंत पोहोचते. तिथं 6,40,000 इथपर्यंत त्यांची अगदी झेप जाते. त्या स्पर्धेमध्ये त्या भाग घेतात. महानायकासमोर त्या बसतात आणि मोठ्या आत्मविश्वासानं या सगळ्या स्पर्धेला त्या उतरतात आणि एक आत्मविश्वास दाखवताना सोलापूरचं टॅलेंट देखील आज तिथपर्यंत पोचतं. ही गोष्ट प्रत्येकासाठी अभिमानास्पद अशी आहे आणि त्यामुळेच आज आपण नंदिनी मदनावाले यांना खास विशेष संवाद या कार्यक्रमात आपल्या निमंत्रित केलं आहे. मॅडम नमस्कार. नमस्ते सर. आणि सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की केबीसी सारख्या एका स्पर्धेमध्ये म्हणजे जिथं अगदी महानायकाला पाहण्यासाठी असं नाही आहे तर त्या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी प्रत्येकाची एक धडपड असते. टिकाव शक्यतो लागत नाही आणि अशा एका स्पर्धेमध्ये सोलापूरच्या या नंदिनी मदनावाले पोहोचतात. कसा अनुभव होता तो आणि सुरुवातीला अगदी विचारायचं की महानायकासमोर आपण बसतो आहोत, त्याचं काही दडपण आलं होतं का? कशा पद्धतीने हा सगळा एकंदरीत स्पर्धेचा भाग झाला त्यावेळेला? आम्ही जेव्हा मुंबईमध्ये एंटर गेलो नंतर त्याने आम्हाला स्टुडिओमध्ये घेऊन गेले. तिथे आम्हाला स्टुडिओ म्हणजे ओळख करून देतात त्यांनी. म्हणजे अगोदर म्हणजे आम्हाला इज करून घेतात. म्हणजे आम्ही तिकडे गेले की म्हणजे घाबरू नये म्हणून. मग जेव्हा अमिताभ सर एंट्री करतात मग त्यांचा जो म्हणजे अरोमा आहे सगळीकडे ते असं म्हणजे एकदम असं चमकल्यासारखं वाटतं आणि त्यांना बघून म्हणजे खूपच म्हणजे भारी वाटलं. मी तर 2 दिवस त्यांनाच पाहत होते सर. म्हणजे त्यांनी कसे बोलतात म्हणजे कसं त्यांनी म्हणजे त्यांचे सगळे हालचाली आम्ही पाहत होतो आणि खूप एनर्जेटिक आहेत ते. आणि मी पण अजून पण म्हणजे त्यांची एनर्जी मी इथे सोबत घेऊन आली आहे का असं मला वाटतंय सर. निश्चितच म्हणजे महानायक अमिताभ बच्चन एक त्यांच्यापासून प्रत्येकाने ऊर्जा घ्यावी असं त्यांचं आजपर्यंत एकंदरीत सगळं हे कार्य राहिलं. आणि केबीसीमध्ये जेव्हा ते महानायक हे संवाद साधत असतात तेव्हा अतिशय तो परिणामकारक आणि प्रभावशाली असा तो संवाद असतो. दडपण आलं नाही का की महानायकासमोर आपण बसतोय? सर खूप नर्वस होते मी. म्हणजे अगदी ते एवढी मोठी व्यक्ती आणि आपण त्या स्पर्धा तर लांब राहिली पण त्या महानायकांचं देखील आपल्या समोर असणं. जेव्हा फास्टर फिंगर फर्स्ट मध्ये माझं सिलेक्शन झालं खूप म्हणजे खूप नर्वस होते मी. तुम्ही म्हणजे मला पाहिलं असेल मी जेव्हा हॉट सीटवर बसले तेव्हा मी माझ्या भावनाच मी कंट्रोल करू शकत नव्हत्या. मी मग कुठलं दडपण होतं? पण हे सगळं दडपण म्हणजे कसं स्टार्टिंगचे 5 लोक ऑलरेडी हॉट सीटवर गेले होते आणि शेवटचा राऊंड होता माझा, शेवटचा चान्स होता आणि आमच्या तिघांपैकी फक्त एक जण हॉट सीटवर जाणार होतं आणि डू और डाय सिच्युएशन होती. मग तिथे माझं नाव अमिताभ बच्चन सर यांच्या तोंडातून ऐकण्यात आलं तेव्हा मी खूप फार म्हणजे खुश पण झाले आणि तेवढं म्हणजे त्यानंतरने मग मी म्हणजे माझे अश्रू म्हणजे अनावरण झाले माझे. कशी तयारी केली होती? म्हणजे केबीसी मध्ये जायचं हे नक्की केलेलं होतं का आणि त्याची तयारी एक आपण कशी केली आणि त्यामध्ये एक आपल्या सगळ्या परिवाराचं तुम्हाला एक पाठबळ कसं मिळालं या सगळ्या गोष्टी? सर मी 2010 पासून ट्राय करते. ह्याआधी मी जेव्हा 2000 साली जेव्हा केबीसी आला होता लहान मुलांसाठी एक स्पेशल एपिसोड आला होता तेव्हा माझी जिज्ञासा आली की अरे म्हणजे आपण पण पार्टिसिपेट करावं. तेव्हा लँडलाईन होते मग मी तिथून पहिली एंट्री मी तिथं म्हणजे केबीसीला केली होती. त्याच्यानंतर खूप म्हणजे कालावधी उलटून गेला. मग 2010 नंतर मी 2011ला मी फर्स्ट टाइम तिथं ट्राय केला होता. सिलेक्शन तर नव्हतं झालेलं. नंतर 2017 साली मी ऑडिशन राऊंडपर्यंत गेले होते. त्याच्यानंतर मग मी ह्या वर्षी फायनली मी हॉट सीटपर्यंत पोहोचले. तो एक अनुभव कसा होता? म्हणजे जेव्हा सगळी निवडच झाली आणि त्यावेळेला एक तुमच्या परिवारातनं एक आनंद आणि तुमचा एक स्वतःचा आनंद तो कशा पद्धतीचा होता त्यावेळेला? मे मध्ये फर्स्ट टाइम म्हणजे त्यांचे केबीसी मध्ये हॉट सीटवर बसणं ही साधी सोपी गोष्ट नाही. ते प्रत्येकालाच तो काही तसा संधी ती मिळत नाही. खूप अवघड प्रोसेस आहे सर ही. मे मध्ये जेव्हा ऑडिशन सुरू झाले तेव्हा मी SMS द्वारे आणि सोनेली ॲपद्वारे मी केबीसी मध्ये एंट्री केली आणि टोटल 3,10,00,000 एंट्रीज आल्या होत्या केबीसीच्या सीझन 12 मध्ये. त्याच्यातून मग मला माझा नंबर निवडला गेला रँडमायझर मशीनद्वारे आणि मग म्हणजे तिथे ऑनलाईन माझी टेस्ट झाली. तिथे मला 3 प्रश्न विचारण्यात आले आणि त्या राऊंडमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर माझं नेक्स्ट राऊंडमध्ये मला त्यांनी सिलेक्ट केलं. तिथे पण परत मला 3 प्रश्न विचारले आणि नंतर मग माझा लेखी परीक्षा 20 मार्काची आणि एक पर्सनल इंटरव्ह्यू असतो
तिथे सिलेक्शन झालं. नंतर नोव्हेंबरमध्ये अजून 3 20-20 मार्काच्या टेस्ट झाल्या आणि फायनली धनत्रयोदशीच्या दिवशी मला KBCचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे. मग धनत्रयोदशी दिवशी आला. एक तर दिवाळी होती. आमची दिवाळी खूपच जोरात तसं झाली. धन देखील तुम्ही घेऊन आलात आता. खूपच जोरात म्हणजे आमची दिवाळी झाली सर. खूप दिवाळी निश्चितच म्हणजे मदनावाले कुटुंबियाच्या दृष्टीनंच नाही तर सोलापूरकरांच्या दृष्टीनं एक मोठ्या अभिमानाची बाब अशी की या नंदिनी मदनावाले KBCमध्ये हॉट सीटवरती बसतात आणि त्या महानायकासमोर सगळ्या प्रश्न उत्तरांचा तो सगळा सिलसिला सुरू होतो. एक असतं त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो म्हणजे जेव्हा आपली मराठी माणसं तिथं पोचतात, भाषा जी आपण म्हणू तर थोडासा तो एक आपला भाषेमध्ये मराठीपणा जो येतो तो दिसून येतो. पण तुमच्या बाबतीत असं दिसून आलं की तुम्ही अगदी हिंदीसुद्धा अगदी अस्खलितपणे तिथं बोलत होता. तो एक आत्मविश्वास कसा आला? म्हणजे असं वाटलं नाही त्यावेळेला की कोणी आपलं महाराष्ट्रीयन ते बोलतंय? कसे आमची मातृभाषा जी आहे ती हिंदी आहे, तर थोडं त्याला मराठी टच आहे. जसं तुम्ही म्हणजे बघितलं असेल जेव्हा मी इंट्रोडक्शन देत होते तेव्हा काही मराठी शब्द पण मी त्याच्यात ॲड केले होते आणि घरी हिंदी भाषा बोलत असल्यामुळे मला थोडंसं इझी गेलं तिथं म्हणजे सरांशी संवाद साधणं. कारण महानायकांबरोबर जेव्हा नंदिनी मदनावाल्या संवाद साधत होत्या एक पाहिलं आपण की एक मोठा आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास तिथं तुम्ही म्हटलं सुरुवातीला काही नर्वस होत्या पण मग पुन्हा एकदा गाडी रुळावर कशी आली तुमची? सर मी मग फक्त तिथे गेले दडपण तर सुरुवातीला होतं पण नंतर पाहतो आपण तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने त्या सगळ्या स्पर्धेमध्ये उतरलेला होता. म्हणजे मी म्हणलं आता आपण अर्धी लढाई जिंकलेली आहोत. आता फक्त आपल्याला म्हणजे पुढचे जे स्टेप्स आहेत ते फक्त क्लिअर करायचं आहे आणि तिथं म्हणजे कॉन्फिडंट असेल तरच आपण ती पुढची पायरी क्लिअर करू शकतो सर. मग मी थोडंसं म्हणजे मला स्वतःला बूस्ट केलं. मम्मी पप्पांना बघून अजून मला थोडीशी ऊर्जा प्राप्त झाली की आपण म्हणजे त्यांच्यासाठी आलेलो आहे तिकडे, तर त्यांचं नाव कमवून मग जायचं तर आपल्याला थोडंसं कॉन्फिडंट तरी पाहिजे उत्तर द्यायला. नंदिनी मदनावाले यांच्यावरती एक आपली माहिती देखील सांगायची की ते तलाठी म्हणून काम करतात. मग हिरज इथं त्या तलाठी म्हणून काम करतात आणि नंदिनी जे विचारायचं असं की ही जे सगळे आता हा सगळं जनरल नॉलेजचा सगळा भाग झाला. कौन बनेगा करोडपती या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळा भाग घेतला. तो सामान्य सगळ्या गोष्टी आधारित होत्या. याची तयारी कशी होती? म्हणजे एक जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासून अशा काही स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला की UPSC MPSC सारख्या परीक्षा ज्या आहेत त्याचा फायदा झाला? ही जी तयारी होती किंवा तुमचा एक ओढा होता की नाही कौन बनेगा करोडपतीमध्ये आपण जायचं आहे, एक पार्श्वभूमी काय होती? अशा स्पर्धांमध्ये कधी भाग घेतलेला होता का तुम्ही? सर मी 2007 पासून मी राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणा किंवा STA एक्झाम हे मी देत होते सर. मग तिथे मी मेन्स पण दिलेले आहेत पण तिथे माझा नंबर बसला नाही. शेवटी मी तलाठीची एक्झाम 2010ला आली होती तेव्हा मग मी त्याच्यात म्हणजे एक्झाम पास करून मग मी ते सिलेक्शन झालं. नंतर मग मी तो बाकीचा जो अभ्यास आहे तो म्हणजे झाला नाही माझ्याकडनं, मी स्टडी सोडला. मग जे काही माझं फक्त मला अपडेट करायला आवडतं. मी रोज काही ना काही वाचत असते, स्वतःला अपडेट करत असते. न्यूजपेपर जरी मला जमलं नाही वाचायला तर मी गुगल न्यूज मोबाईलमध्ये स्क्रोल करून वाचत असते. मला फक्त म्हणजे आवडतं म्हणजे जगात काय चालू आहे काय नाही हे मला म्हणजे जाणून घेण्याचा अगोदरपासूनच म्हणजे मला उत्सुकता आहे सर. नाही पण अगदी असं काही म्हणजे शाळा कॉलेज ह्याच्यामधनं कधी काही अशी आवड होती का की आपण ह्या अशा काही स्पर्धात भाग घ्यायचा? किंवा आता ह्याच्यामध्ये एक सगळ्यात दिसून आलं कौन बनेगा करोडपतीमध्ये जेव्हा नंदिनी मदनावाले यांचा सहभाग होता, एक जो आत्मविश्वास सोलापूरकरांना दिसून आला त्यामध्ये, तर तो एक आत्मविश्वास अशा स्पर्धांसाठी येतो याचा अर्थ असा असतो की कुठेतरी आधी देखील आपण काही कार्यक्रमातून भाग घेतला वगैरे असं काही त्या ठिकाणी होतं का? सर मी संमिश्र कॉलेजची विद्यार्थिनी आहे सर. 2005 साली चिन्मय मिशनद्वारे एक GK कॉम्पिटिशन झालं होतं म्हणजे इंडिया लेवलला. तेव्हा माझं झोनल लेवलला सिलेक्शन झालं होतं आणि कोल्हापूरला आम्ही झोनल लेवल सोलापूरनं मला वाटते मी एक जण होते आणि अजून एक जण होते. सोलापूरमधनं माझं तेव्हा GK कॉम्पिटिशनला सिलेक्शन झालं होतं. म्हणजे त्याला पार्श्वभूमी आहे की स्टेज डेअरिंग आहे तेवढी तशी. हां म्हणजे मी GK कॉम्पिटिशनमध्ये ह्याच्या आधी पण पार्टिसिपेट केलेलं आहे सर. नंदिनीजी समाजाचा मदनावाले म्हटल्यानंतर आपण थोडासा एक समाजाचा विचार करू. समाज थोडासा कष्टकरी आहे आणि म्हणजे आपण म्हणू की अशा स्पर्धांमध्ये किंवा एक पार्श्वभूमी अशी नाही आहे. आज या समाजाकडनं कशा प्रकारे कौतुक झालं? एवढ्या मोठ्या तुम्ही त्या स्पर्धेमध्ये गेला होतात आणि घरचं एक पाठबळ कसं होतं प्रत्येकाचं? सर माझी तयारी तुम्ही ही सगळी दाखवल्यानंतर घरच्यांची कितपत तयारी होती या सगळ्या?
घरच्यांचा तर पाठिंबा होताच सर. त्यांनी मला कधीच म्हणजे अडवलं नाही की तू हे घेऊ नको. इवन ॲडमिशनपासून त्यांनी सगळं म्हणजे मला जिथं ज्या फील्डला जायचं आहे तिथं आम्हाला तुमचा म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मग माझ्या इच्छेनुसारच त्यांनी मला अगोदर कॉमर्सला ॲडमिशन घेतलं होतं, पण मला आर्ट्समध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. मी आर्ट्स घेऊन मी शेवटी मग MA केलं आणि नंतर मग मी हे अभ्यासाला सुरुवात केली होती सर. आणि आमच्या समाजातून मी घरामध्ये कोण कोण सदस्य आहेत, कसं पाठबळ मिळालं या स्पर्धेसाठी तुम्हाला? म्हणजे कसं आहे, मला घरच्यांनी जास्त काम लावलं नाही आहे, घरचं म्हणजे काम वगैरे. आणि त्यांनी म्हणजे मला सूट दिली की तू म्हणजे जेवढा वेळ तू अभ्यास करशील तेवढा तू म्हणजे तुला म्हणजे चांगलं म्हणजे नॉलेज प्राप्त होईल. तर त्यांनी मला म्हणले की तू फक्त स्टडी कर, घरचे काही म्हणजे तू चिंता करू नको, तू फक्त तुझं स्टडी कर. आणि आपण आत्ता सुरुवातीला म्हणलं की थोडासा समाजातनं कौतुक आज कशा प्रकारे होतं? खूप कारण आपल्या समाजाची एक मुलगी आज तिथपर्यंत पोहोचते आणि एवढ्या त्या महानायकासमोर बसून हे सगळ्या प्रश्नोत्तराचा सगळा तो कार्यक्रम होतो. तर कशा प्रकारचं एक समाजाकडनं देखील आज कौतुक झालं? समाजाने खूप मोठं कौतुक केलं सर. त्यांचं मी तर म्हणजे ऋणी राहीनच मी आयुष्यभर. आणि आपल्या समाजातून मी एक म्हणजे रिप्रेझेंट केलं आहे. मला बघून आमच्या समाजातले काही तरुणी थोडे इन्स्पायर होऊन पण आता म्हणजे त्यांच्या स्वप्नाच्या दृष्टीने पाऊल म्हणजे उचलतील ते आणि त्यांचे स्वप्न साध्य करतील असं वाटतं सर मला. आणि हे जे आज कौन बनेगा करोडपतीमध्ये तुम्ही एवढा मोठा सहभाग नोंदवला आणि एक आत्मविश्वासानं सगळ्या केलं, फायदा कशाचा झाला असं वाटतं एकंदरीत? म्हणजे तलाठी म्हणून तुमची एक ही सर्व्हिस होतीच, पण याचबरोबर तुम्ही म्हटलं की जनरल नॉलेजसाठी काही पुस्तकं वाचणं असेल किंवा वर्तमानपत्र वाचणं असेल, सगळ्या गोष्टी तुमच्या होत्या किंवा वृत्तवाहिन्या पाहणं, हे सगळा भाग आला. कुठल्या गोष्टीचा जास्त फायदा झाला याच्यामध्ये? सर माझं तर म्हणजे चांगल्या प्रकारे तुमचं एक नॉलेज झालं किंवा त्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं लक्ष केंद्रित झालं? तशी तर म्हणजे मी GK मध्ये चांगलीच आहे. फक्त मी जेव्हा लास्ट टाइम ऑडिशन दिलं होतं, आपण असं म्हणू की ती तयारीच कशी झाली? मी अगोदरपासून KBC बघायचे, त्यामुळे त्यांचे म्हणजे कुठल्या प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारतात काय नाही थोडंसं मी ते स्टडी केलं होतं. आणि राहिला होता प्रश्न तो कॅमेरा फेसिंगचा, त्याच्यामध्ये मी वीक होते, ज्याच्यामुळे मी लास्ट जेव्हा मी 2017ला मी ऑडिशनला गेले होते तिथे मला सिलेक्शन झालं नव्हतं. कॅमेऱ्याची भीती वाटत होती. पण आमचे महसूलमार्फत महसूल क्रीडा स्पर्धा होतात, तेव्हा मी तिथे गाण्याच्या म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घ्यायचा. मग तेव्हा मला थोडंसं कॅमेऱ्याचं म्हणजे मी यूज टू झाले आणि माझी थोडीशी कॅमेऱ्याची भीती गेली. आणि KBCच्या प्रोसेसमध्ये कमीत कमी 2 ते 3 इंटरव्ह्यू राऊंड होतात. मग त्याच्यामुळे पण मी थोडंसं म्हणजे कॅमेरा फेसिंगला थोडंसं म्हणजे यूज टू झाले सर. त्यामुळे सिलेक्शन झालं इथं, तुम्ही म्हटलं की अगदी आनंद वाटला, म्हणजे घरच्यांना देखील तुम्हाला देखील एक मोठा आनंद झाला, प्रत्येकाला साहजिकच आहे अशा गोष्टी. पण नंतर मात्र असं वाटायला लागलं की नाही सगळं चॅलेंजिंग आहे इथलं काम. मग तो अनुभव कसा होता? म्हणजे प्रश्न उत्तर जेव्हा ही सगळी सुरू व्हायला लागली, एक कशा प्रकारे सगळं चॅलेंज वाटला तुम्हाला तिथं पुन्हा? जेव्हा प्रश्न त्यांनी फर्स्ट प्रश्न जेव्हा त्यांनी टाकला एअर टाईट, मी थोडंसं म्हणजे कन्फ्युजच झाले. एअर टाईट म्हणजे मला वाटलं होतं की पहिल्या प्रश्नाला लाईफलाईन यूज करावं लागते का. मी थोडंसं स्वतःला मी शांत केलं, नीट प्रश्न वाचला आणि ते एक आपल्या व्यवहारातली गोष्ट आहे ना, ते एअर टाईट म्हणजे काय खालील गोष्ट भेटते. आपण जेव्हा शॉपमध्ये जातो आपल्या किचनमधलीच एक महत्त्वाची गोष्ट आहे एअर टाईट म्हणजे डिब्बे. मग मी थोडंसं मग कॉन्सन्ट्रेट केलं एअर टाईटचं आणि मग ते आन्सर दिलं सर. आणि हा जो सगळा प्रवास होता, एक असं कधी वाटलं की या स्पर्धेमध्ये निश्चितच आपण सहभागी होऊ आणि एक आत्मविश्वासाने या स्पर्धेमध्ये आणखीन पुढे जाऊ, असं कधी वाटलं का ह्या दरम्यान सगळं? म्हणजे कसे हे सगळं म्हणजे एकतर म्हणजे अभ्यास तर लागतोच, शेवटी लक बेस्ड पण आहे. एवढे करोडो लोक म्हणजे एंट्रीज देतात, त्याच्यातून आपलं सिलेक्शन होणं म्हणजे मला तर आशा पण नव्हती की माझं म्हणजे कॉल येईल म्हणून. कारण मी मेमध्ये फर्स्ट एंट्री केली होती, जुलैला माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि जुलैनंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे एंडला मला त्यांचा कॉल आला नोव्हेंबरला. आणि म्हणजे खूप लॉंग प्रोसेस आहे, वाटलं नव्हतं कॉल येईल, पण ते एक शॉकच होतं, म्हणजे आनंदाची बातमी होती सर माझ्यासाठी. निश्चित सगळा आनंदाचा तो सगळा माहोल होता. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये महानायकासमोर बसून तुम्ही कौन बनेगा करोडपती यामध्ये आपल्या सोलापूरच्या युवतीनं या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली एक गुणवत्ता त्या ठिकाणी दाखवून दिली. प्रत्येकाच्या दृष्टीने अभिमानास्पद अशी बाब. पण याच कार्यक्रमात आपण पाहिलं की नंदिनी वदनावले ज्या होत्या त्या भाऊक देखील झाल्या. तो प्रसंग काय होता आणि
कशावरनं हा सगळा भावूक होण्याचा ती वेळ आली? सर कसं झालं होतं, म्हणजे आता छोटा भाऊ आहे, मग मग मी तिला म्हणजे असं तर आमची भांडणं व्हायची आणि असंच रागाने आम्ही एक भांडणं झाल्यानंतर म्हणजे बोलायचं बंद केलं होतं आम्ही एकमेकांशी. मग वाटलं नव्हतं की म्हणजे पुढे जाऊन असं होईल. ॲक्च्युली जेव्हा म्हणजे त्याच्या आधी पण मी KBCमध्ये पार्टिसिपेट म्हटलं नाही का 2010 नंतर केला होता आणि आमचं ठरलं होतं की जेव्हा मी हॉटसीटवर म्हणजे सिलेक्शन होईल पुढे जाईन हॉटसीटवर पोहोचेन. तर त्यांनी सांगत होता त्याचा बड्डे पण 11 ऑक्टोबरला अमिताभ सरांसोबत तो म्हणजे शेअर करत होता. तो मला म्हणायचा की तुला माहीत नाही माझा बड्डे जो आहे तो अमिताभ सरांसोबत आहे आणि तू जेव्हा तिथे जाशील ना फक्त मला एक कॉल लावून दे, मी त्यांना म्हणजे बड्डे विश करेन आणि मग मला म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड म्हणजे खूपच म्हणजे आनंद होईल की बाबा मला अमिताभ सरांनी विश केलं आणि मला पण त्यांना बड्डे विश करायची खूपच इच्छा आहे, दाट इच्छा. पण असंच एक इन्सिडेंट घडलं त्यात म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये तो मला सोडून गेला. मग मी माझं म्हणजे त्याच्यानंतर मग माझं स्वप्न मी बाजूला साडून त्याचं फक्त इच्छा पूर्ण व्हावी ह्यासाठी मग मी 2013 पासून मग मी प्रयत्न चालू ठेवला की त्याच्यासाठी का होईना मला ते हॉट सीटवर मला पोहोचायचं. नाही पण निश्चितच म्हणजे तुम्ही भावाचं स्वप्न एका अर्थाने खऱ्या अर्थाने ते तुम्ही सार्थकी लावलं किंवा ते भावाचं स्वप्न तुम्ही साकार केलं. खरोखरच म्हणजे भावूक होण्याचा जो प्रसंग होता निश्चितच हे आहे की ज्या दिवशी महानायकांचा वाढदिवस आणि त्या दिवशी ह्या अशा सगळ्या गोष्टी भावाच्या अवतीच घडणं. पण अशाही देखील परिस्थितीमध्ये नंदिनी मदनावाले या कौन बनेगा करोडपतीमध्ये आत्मविश्वासाने त्या स्पर्धेमध्ये त्या सहभागी झाल्या आणि त्यांनी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत एक मोठी झेप या ठिकाणी घेतलेली होती. जेव्हा स्पर्धेसाठी निवड झाली मग त्यानंतर मग तयारीसाठी फार जोर दिला का? म्हणजे आपण बघतो की परीक्षा आता आहे म्हणल्यानंतर रात्रभर काहीतरी पुस्तकं वाचणं, अभ्यास करणं असा जो काही एकंदरीत माहोल असतो, तर तशी तयारी तुम्ही केली होती का? नाही सर, तेवढा वेळच भेटला नाही मला. 16 तारखेला त्यांचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला 23 तारखेला मुंबईला यायचं आहे. म्हणजे मोजून माझ्याकडे 4 ते 5 दिवस फक्त शिल्लक होते. त्याच्यातील मला हार्डली 2च दिवस मला फक्त वाचायला भेटलं, कारण आणि नंतर ती शूटिंगची टीम इकडे आली. होल डे त्यांच्यासोबत आम्ही शूट करत होतो. त्याच्यात एक दिवस निघून गेला. मग पॅकिंग, तिथले जायची तयारी, त्यामुळे मला अभ्यासाला म्हणजे एवढा वेळ भेटलाच नाही आहे. जो काही मी तिथे उत्तर दिली ही माझ्या प्रिव्हियस स्टडीवरतीच दिली आहे सर. संबंध कार्यक्रमामध्ये घरच्यांशी महानायकांचा संवाद कसा झाला? खूप छान. कशा प्रकारे तो संवाद झाला आणि मग एवढा संवाद झाल्यानंतर घरचे देखील कशा पद्धतीने भारावलेले होते? म्हणजे मला एवढं म्हणजे छान वाटतं की आपल्यामुळे का होईना आपण कोणाला तर आनंद देऊ शकलो. माझे मम्मी पप्पा महानायक अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे फॅन आहेत. मग जेव्हा शूटिंग संपली तेव्हा स्वतः अमिताभ बच्चन सर आले आणि मम्मी पप्पाने विचारले की आपकी बेटी यहाँ तक पहुंची, हॉट सीट तक और 6 लाख रुपया जीत गई, आपको कैसे लग रहा है? तेव्हा पप्पा ने सांगितले की हमें तो बहुत आनंद हो रहा है और गर्व भी महसूस हो रहा है, मगर हमें आपको ऐसे मिलकर महसूस हो रहा है की जैसे कि हम एक महासागर को मिलने के लिए आए हैं. प्रतिक्रिया त्यांची होती. खूप छान म्हणजे त्यांनी म्हणजे आम्हाला म्हणजे बोललं शूट नंतर आणि मम्मी पप्पांना पण त्यांनी संवाद साधला. मला माझ्या कामाबद्दल त्यांनी म्हणजे थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न केला ऑफ द शूट. ते एक छान वाटलं मला आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचं सौभाग्य मला मिळालं. खरंच म्हणजे मी खूप भाग्यवान समजते सर स्वतःला. कारण आपण त्या संबंध कार्यक्रमामध्ये म्हणजे आता तो सगळीकडे आपण चॅनलवर देखील हा सगळा कार्यक्रम पाहिला, यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण बघतो की कौन बनेगा करोडपतीमध्ये 16 वर्ष नंदिनी मदनावाले यांचा जो काही एकंदरीत तो संवाद होता, तो जो कार्यक्रमाचा भाग होता, आपण प्रत्येकानेच तो पाहिला आणि आत्मविश्वास तर त्यांचा नंदिनी मदनावाले यांचा होता सोलापूरच्या. आणि दुसरीकडं अमिताभ बच्चन हे देखील एक चांगल्या प्रकारे संवाद साधत होते तुमच्याशी. महानायकांच्या स्वभावाविषयी किंवा ते एकंदरीत सगळी भाषाशैली हे सगळी एक व्यक्तिमत्व इतक्या जवळनं पाहिल्यानंतर त्यांच्याविषयी काय वाटतं आज? सर ते खूप म्हणजे डाऊन टू अर्थ आहेत. म्हणजे त्यांनी मला कशी म्हणजे फील होऊ दिलं. चतुरस्त्र म्हणा, चौफेर म्हणा, असं ते अमिताभ बच्चन यांचं व्यक्तिमत्व आहे आणि ते जे सहज सोप्या पद्धतीने असे तुमचे सगळे संवाद साधत असताना एक एवढं मोठं व्यक्तिमत्व जवळनं पाहणं, त्यांचे संवाद साधणं, काय वाटलं त्यांच्या एकंदरीत स्वभावाविषयी? सर त्यांनी मला असं जाणूनच दिलं नाही की त्यांची आणि माझी भेट ही पहिल्यांदा होतीये. म्हणजे असं वाटत होतं की आम्ही खूप म्हणजे
खूप अगोदरपासून म्हणजे ओळख आहे आणि ते आपल्यापैकीच म्हणजे कोणतरी आहे असं त्यांनी म्हणजे जाणीव करून दिली. म्हणजे कधी वाटलंच नाही की ते म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम बोलतोय. खूप म्हणजे फ्लोमध्ये खूप छान इझिली त्याने मला म्हणजे कम्युनिकेट केलं. म्हणजे जाणून दिलं नाही की म्हणजे मी त्यांना ओळखत नाही किंवा म्हणजे मी त्यांना अगदी पहिल्यांदाच या स्पर्धेला बसतो असं नाही, असं नाहीये. आधीपासून असंच हे सगळं मावळ. हो, म्हणजे तसं दडपण नव्हतं तुमच्यावर? दडपण नव्हतं. म्हणजे खूप म्हणजे त्यांनी आम्हाला एवढं छान म्हणजे कम्युनिकेटमध्ये म्हणजे आम्हाला शांत म्हणजे केलं होतं की घाबरू नका, मी पण एक म्हणजे तुमच्यासारखंच म्हणजे आहे आणि म्हणजे तुम्ही मला म्हणजे घाबरून तुम्ही तिथं म्हणजे खूप लोक हे होतात ना, मग ते आम्हाला खूप त्यांनी म्हणजे काय म्हणतात इज केलं आम्हाला की तुम्ही शांततेत राहून तुम्ही तिथं उत्तर द्या. नंदिनीजी, आता एवढं मोठं तुम्ही आज काम केलंय, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्वतः एक मोठं कर्तृत्व तुमचं दाखवलंच, शिवाय सोलापूरकरांचा एक अभिमान देखील यामुळे सगळ्या गोष्टींनी वाढलाय की सोलापूरची एक युवती जी आहे ती KBC मध्ये पोहोचते आणि या स्पर्धेमध्ये भाग घेते. यापुढं आता काय विजन ठेवलं आहे? म्हणजे आता एक तर आपण पाहतो की एवढी मोठी स्पर्धेत तुम्ही सहभाग नोंदवलात, यापुढं अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा किंवा याच्या पुढचं देखील काही विचार केला आहे का की या स्पर्धेमध्ये पुन्हा भाग घ्यायचा किंवा अन्य स्पर्धा असतील त्यामधून भाग घ्यायचा? विचार तर केलाय सर की आता म्हणजे अन्य स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा विचार केलाय आणि स्वतःला आता अजून जास्त अपडेट करण्याचा म्हणजे मी विचार केलाय. आणि आता म्हणजे पंडित होतो ना आपण, हो बरोबर, तसं मला आता म्हणजे करंट अफेअर म्हणजे होऊ शकत नाही, पण निदान म्हणजे तो प्रयत्न तरी मी करेन सर. आणि एक तलाठी म्हणून जेव्हा तुम्ही काम करता आज सगळ्यांनाच म्हणजे आज सोलापूरकर आज तुम्हाला ओळखायला लागलेले आहेत फार, पण एकतर म्हणजे देशभरात आज तुमचं नाव एवढं मोठं झालं. एक तुमच्या विभागाकडनं याची एक दखल कशा पद्धतीने घेतली गेली की आपल्या विभागातील एक आहेत आणि तलाठी तिथपर्यंत पोहोचत आहेत असं? सर तिथून आल्यानंतर माझ्या सगळे कर्मचाऱ्यांनी मला तिथं आल्यावर शुभेच्छा दिला आणि केक आणि गुच्छ वगैरे आणून म्हणजे सेलिब्रेट पण केलं आणि मी तिकडनं जिंकून आले म्हणून सगळेच खूप खुश होते सर तिथं. आणि मला शुभेच्छांचा वर्षाव सगळीकडनं होत होता आणि त्यांना पण खूप प्राऊड फील होत होते की बाबा आपल्याकडची आपल्यासोबत काम करणारी एक जण एवढ्या मोठ्या मंचावर जाऊन आली. त्यांना पण खूप छान वाटत होतं सर. आणि एक प्रश्न असा की ठीक होतं 12.5 लाखापर्यंत तुम्ही गेला, स्वप्न कसं ठेवलं होतं त्यावेळेला की जेव्हा हॉट सीटवर बसला की नाही आपण नक्कीच करोडपती होऊन बाहेर पडू, असा आत्मविश्वास होता की गाडी कुठपर्यंत चालेल? काय एक साधारण डोळ्यासमोर काय होतं की ऍक्च्युली आपण पोहोचू कुठपर्यंत? कशा प्रकारचा एक आत्मविश्वास तो होता? मी खरं तर पैशाकडे बघतच नव्हते. नाही, प्रश्न पैशाचा देखील नाहीये, पण एक स्पर्धेमध्ये कुठपर्यंत आपण पुढे जाऊ एक असं काही डोळ्यासमोर काय होतं? मी टार्गेट ऍक्च्युली 6 लाख ते 25 लाखच्या दरम्यान मी ठेवला होता, कारण त्याला स्टडीचा बेस पण भरपूर लागतो आणि मला फक्त वेळ किती 3 ते 4 दिवस फक्त मला भेटला होता. त्यामुळे थोडासा माझा कॉन्फिडन्स कमी होता की मी तिथं म्हणजे पोहोचू शकते का नाही म्हणजे तिथपर्यंत. पण मी 6 लाखापर्यंत जाईन हे मला माहिती होतं. त्यांना पण मी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होते की म्हणजे कुठपर्यंत तुम्ही म्हणजे तुमची अपेक्षा काय. मी म्हणलं तसं तर म्हणजे जसं म्हणजे लक्ष तर 7 करोडचाच असतो प्रत्येक म्हणजे जेव्हा प्रतिभागी हॉट सीटवर बसतो 7 करोड जिंकण्याच्या म्हणजे इच्छेनेच तिथे जातो, पण ते प्रत्येकांना शक्य नाही. शेवटी यश अपयश हा सगळा पुढचा भाग झाला किंवा आपण कुठपर्यंत पोहोचू हा शेवटी त्या स्पर्धेचा भाग होतो. बरोबर आहे. पण हे सगळं होत असताना प्रत्येक प्रश्नगणित काही टेन्शन येत होतं का? कारण शेवटी काय असतं हा सगळा म्हणजे जनरल नॉलेजचा सगळा भाग, प्रश्न कुठला येईल आणि एक असतं माणसाचं की आपली एक आवडती फील्ड असते त्यामध्ये माणूस चांगला तरबेज असतो, तिथली उत्तर तो देऊ शकत असतो. इथं असं असतं की कुठलेही प्रश्न समोर येऊ शकतात, तेव्हा प्रत्येक प्रश्नाबरोबर काही टेन्शन येत होतं. कारण बघणाऱ्याला कसं होतं की एखादा प्रश्न आला, घरातले आपण 4 जण कार्यक्रम बघत असो तर 4घात पैकी कोणीतरी एखादं म्हणतं नाही या प्रश्नाचं हे उत्तर असेल, पण सगळ्यांनाच ती उत्तरं जमत नसतात आणि तुम्ही तर तिथं स्पर्धेला एकट्याच असता. तो एक अनुभव कसा होता की प्रत्येक प्रश्न समोर यायचा म्हणत तो प्रश्न कसा येतोय, त्याची उत्तरं कशी द्यायची, हे एक डोळ्यासमोर काय चित्र तिथलं होतं? एवढं तरी माहित होतं की निदान म्हणजे 10,000 पर्यंतचे जे प्रश्न जे आहेत ती म्हणजे ते सोपी टाकणार
एवढं माहिती होतं. पण मला वाटते माझ्या बाबतीत थोडेसे त्यांनी प्रश्न थोडेसे घुमून फिरून विचारले होते. जसं ते हिरा म्हणजे असे गोंधळ टाकणारे हा प्रश्न हा म्हणजे आता हिरा पन्नाच्या बाबतीत झाला, मग जम्मू काश्मीरचं नाही का सर्वात उत्तरी राज्य कोणतं आहे तो झाला, आणि व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीत असं मला वाटतं पर्सनली की तो थोडासा म्हणजे ते त्यांची म्हणजे टॅक्टच असेल मे बी. थोडंसं घुमून फिरून त्यांनी मला प्रश्न टाकलं, पण मी तो फक्त प्रश्नचा जो मेन पॉइंट आहे त्याला मी फक्त कॅच केलं आणि त्याला पकडून मग मी उत्तर दिलं सर. तसं तो टेन्शनचा तो तसा काही भाग नव्हता त्याला जी जी काही कसं सर त्या हॉट सीटवर जेव्हा बसतो ना आपण म्हणजे येणारे प्रश्न पण म्हणजे कन्फ्युजिंग वाटतं आणि तिथे भीती असते की बाबा आपण जर चुकीचं उत्तर दिलं तर आपण खाली जाऊ का. जसं माझ्या बाबतीत झालं 80,000च्या प्रश्नाला मी उत्तर येत असताना पण मी 2 लाईफलाईन वापरल्या. मग ती पण एक चूक झाली आणि तिथं म्हणजे मी शुअर नव्हते सर. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून ते मी बरोबर पावलं उचललं होतं, कारण मी जर तिथे चुकले असते तर मी पार म्हणजे 10,000ला आले असते, मी 6 लाखापर्यंत पोहोचलेच नसते. म्हणजे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात ही सुद्धा एक फार चांगली गोष्ट आहे. हा प्रयत्न आणि इतकं डेअरिंग होणे साधी सोपी गोष्ट नाही आहे. पण आणखीन समजा वेळ मिळाला असता असं वाटतं आज कदाचित की आपण याच्याही पुढे गेलो असतो. मी गेले असते सर, कारण मी घरी बसून 50-50 लाखाची उत्तर मी घरी बसून देते, त्यामुळे मला कॉन्फिडन्स होतं की निदान 25-50 लाखापर्यंत मी जाईन असं म्हणजे होतं मला कॉन्फिडन्स. पण सिच्युएशन तशी नव्हती माझ्या वेळेस, त्यामुळे मी फक्त 6 लाखापर्यंत जाऊ शकले सर. नंदिनीजी, या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला आणि इतकी चांगली त्यामध्ये वाटचाल केली. या सगळ्या युवतीनं किंवा एक आज जनरल नॉलेज हे प्रत्येकासाठी कितपत आवश्यक, कारण काय झालेलं आहे की वाचन हा प्रकार जो आहे तो अलीकडे आपण पाहतो की लोकांचा तो तितका कमी झाला आहे किंवा गरजेपुरतं वाचन झालेलं आहे. आज हे सगळं नॉलेज घेणं आज किती महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी. हा स्पर्धेचा भाग सोडा की स्पर्धेमध्ये आपण भाग घेणं आणि तिथं पुढं जाणं हा थोडासा वेगळा, पण शेवटी प्रत्येकाला ह्या गरजेच्या गोष्टी आज कितपत आहेत, म्हणजे नॉलेज असणं अशा पद्धतीचं सर. आणि त्यासाठी वाचन तुमचं असणं, अभ्यास असणं, मनन चिंतन असणं, ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. सर पण ज्या जगात राहतो त्या जगामध्ये आजूबाजूला काय घडते हे आपल्याला म्हणजे जाणून घेणं म्हणजे मस्टच आहे. कारण मग आपण जगतोय म्हणजे या पृथ्वीतला जगतोय म्हणजे बाकीच्या गोष्टी तर म्हणजे जाणून घेणं खूपच गरजेचं आहे. कारण मग आपण जीवन जगणं म्हणजे कशाला म्हणजे म्हणू शकतो ना. बरोबर. आणि वाचन कमी झाले, पण मला काय वाटतं की जो मोबाईल फोन आहे तो ज्ञानाचा खजिना आहे सर. माझ्यासाठी तरी मी मोबाईलमध्ये टाइमपासची वस्तू नाहीये. मी त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे काय म्हणते ते इंस्टाग्रामवर मी कितीतरी जीकेचे चॅनल्स आहेत त्याला मी फॉलो करते. प्लस यूट्यूब चॅनलवरती किती छान छान म्हणजे चॅनल्स आहेत जे जीकेच्या म्हणजे जीकेशी रिलेटेड आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, प्रत्येक बाबतीत मी सगळ्यांना फॉलो करून मी मोबाईलमध्ये जास्त करून पुस्तक जरी नाही वाचलं तर माझं रोज 1 तास तरी मी मोबाईलमध्ये माझं स्टडी चालूच असतो. म्हणजे जाणून घ्यायचा प्रयत्न असतो की ही घटना अशी घडली तर ते का बरं घडली. बरोबर. म्हणजे मी लगेच गुगल करत असते. म्हणजे थोडीशी जिज्ञासा आहे मला की एखाद्याच्या बाबतीत जर मला वाटलं हे काय आहे लगेच गुगल करून मी सर्च करून पूर्ण त्याची हिस्ट्री काढणार. पण त्याचबरोबर एक आणखीन प्रश्न मला पडतो, म्हणजे तलाठी तुम्ही आहात, म्हणजे तशी आपण म्हणू की सरकारी नोकरी सगळी गोष्टी, म्हणजे अशा एकदा माणूस त्या कामाला लागल्यानंतर फारसं काही वाचन ठेवत नाही किंवा अशा कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा त्याचा विचार नसतो. पण हे तुमच्या डोक्यात कशा पद्धतीने आलं आणि शेवटी ही नोकरी सांभाळत ही सगळी स्पर्धासुद्धा कशा पद्धतीने हँडल केली. स्पर्धा परीक्षा द्यायचं माझं 2013च्या आधी बंद झालं होतं. त्याच्यानंतर मी आत्ता ह्या वर्षी मी फॉर्म भरला आहे. त्यामुळे आता म्हणजे असंच मी अभ्यास तर सुरूच होता माझा. पण म्हणजे माणसाचं कसं असतं की आता तलाठी पण नोकरी लागली बऱ्यापैकी, आता काय मग तशा काय वाचनाची गरज नाही किंवा कुठलं जनरल नॉलेज ठेवण्याची काय गरज नाही असं जे एक असतं. तर तुमच्या बाबतीत नेमकं काय होतं ते सगळं? म्हणजे कसे आता म्हणजे तुम्ही थांबलेला दिसत नाही, तुमचा सगळा अभ्यास सुरूच ठेवलेला होता. नाही, मी वाचन माझं कायम चालू आहे सर. म्हणजे माझ्या हिस्ट्रीमध्ये जास्त रस आहे. म्हणजे कुठली घटना कशी घडली, का बरं घडली, तेव्हा काय परिस्थिती होती, म्हणजे हे जाणून घेण्यामध्ये मला जास्त आवड आहे. आणि जिओग्राफी बरं का बरं आवडतं, कारण मला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. मी जेव्हा पण म्हणजे ट्रॅव्हलिंगला जातो मी स्वतः गुगल मॅप किंवा म्हणजे आपल्या ॲटलासचा नकाशा घेऊन स्वतः आमचे ट्रॅव्हलिंग आम्ही स्वतः प्लॅन करतो, बाय रोड, बाय प्लेन. म्हणजे त्याच्याद्वारे माझ्या जिओग्राफीचा पण अभ्यास होऊन जातो. म्हणजे तो एक माझ्यासाठी अभ्यास आहे. ट्रॅव्हलिंग हा माझ्यासाठी पण एक अभ्यास आहे. पण घरची एक पार्श्वभूमी कशी, म्हणजे
शेवटी एक असतं की अनुकूल वातावरण पण माणसाला लागतं. आता ज्या पद्धतीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही गेला तिथं निश्चितच म्हणजे तुमच्या डोक्याला शांतता किंवा दुसरे कुठले व्याप नकोत आणि डोक्यात कुठले विचार नको अशा पद्धतीची परिस्थिती आवश्यक असते. हो, बरोबर. एक घरची एक पार्श्वभूमी कशी आहे म्हणजे अगदी आपण पूर्वीचा विचार करूयात, अगदी तुमचं कॉलेज असेल, शालेय जीवन असेल, तर कशा प्रकारे ती एक संधी घरातनं मिळत गेली आणि घरचं एक वातावरण कशा पद्धतीचं राहिलंय? म्हणजे मुलगी म्हणून तुम्हाला जे स्वातंत्र्य होतं ते कशा पद्धतीचं होतं? सर लहानपणापासूनच म्हणजे पप्पांचं शिक्षणावरती खूप भर होता आमच्या. इवन म्हणजे शाळेला सोडणं, शाळेतून घेऊन येणं आणि आल्यावरती मला त्यांनी म्हणजे अजिबात त्याला डिस्टर्ब नाही करायचं, म्हणजे अभ्यास करू द्या. त्यामुळे मी फक्त माझी पुस्तकं, माझा अभ्यास आणि म्हणजे टी व्ही बघायचं पण मला खूप म्हणजे आवड होती. म्हणजे हे माझं फक्त एवढंच विश्व होतं. माझं शाळेवरून आले की अभ्यास आले की थोडंसं टी व्ही बघायचं, जेवण करायचं आणि मग म्हणजे घरची कामं मला मम्मी पप्पाने कधी म्हणजे लावलेलीच नाही. नाही त्यावेळेला काय अगदी हुशार म्हणून गणना होत होती शाळेमध्ये की कसं का आपलं काही नाही सर, जेमतेम किंवा नाही, कशा पद्धतीचं होतं? मी ॲव्हरेजच आहे सर. आणि माझ्या कुटुंबामधले मी फर्स्ट 10th म्हणजे पास केलेली मुलगी आहे. आणि माझ्यानंतर मग म्हणजे भाऊ बहीण ते सगळे मग शिकलेत सर. म्हणजे असं पण म्हणू शकतं की माझ्या म्हणजे कुटुंबामधली इवन पूर्ण खानदानामधली मी पहिली ग्रॅज्युएट आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर सरकारी नोकरी देखील, म्हणजे ही सुद्धा सगळी गोष्ट आली. हो बरोबर. त्याचबरोबर एक आहे की तिथला माहोल कशा पद्धतीचा होता? म्हणजे प्रत्येकाला उत्सुकता जी असते ऐकण्याची. आता तो एक थोडंसं विचारणं तुम्हाला की त्या स्पर्धेच्या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण असतं? म्हणजे आम्हाला तर स्क्रीनवर दिसतं की हॉट सीटवर तुम्ही बसलायत, समोर महानायक आहेत आणि बाजूला सगळे हे दर्शक बसलेले. तिथलं एकंदरीत कशा पद्धतीचा माहोल होता म्हणजे तुम्ही पाहिलेला की ह्या वातावरणाचं सुद्धा कुठंतरी नाही म्हटलं तरी ते टेन्शन यायला लागतं, ते वातावरण तिथलं कसं होतं? आम्ही जेव्हा एंटर करतो ते एक स्टेडियम सारखं म्हणजे त्याला काय म्हणते स्टुडिओ आहे. तिथे गेले की म्हणजे एक नर्वसनेसच खूप म्हणजे होते तिथे. आणि जेव्हा ते दबाव यायला लागतो ना, खूप दबाव येतो. थोडंसं तर आपल्याला हो, मग त्यांचे क्रू मेंबर आमच्याकडे येतात, आम्हाला सांगतात की घाबरू नका, डीप ब्रिदिंग करा, काही नाही आहे, खूपच सोपे आहे, फक्त तुम्ही तुमचा म्हणजे तुम्हाला स्वतःला तुम्ही काम डाऊन करा. मग आम्ही तिथे गेल्यावर त्यांनी आमचे फास्टर फिंगर फर्स्ट जो होतो त्याचे आमचे ट्रायल्स घेतात. 5-5च्या राऊंडमध्ये त्यांनी आमचे 10 क्वेश्चनचे त्यांनी ट्रायल घेतात की आम्ही ते फास्टर फिंगर फर्स्टला म्हणजे यूज टू होऊ दे त्यासाठी. त्यामुळे तिथं पण आमचं थोडंसं म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वाढतो. पण लोक असतात 8 किंवा 10 आणि त्याच्यामधनं फास्टर फिंगर फर्स्टमध्ये फास्ट आन्सर देऊन तिथं पोहोचणं खूपच अवघड आहे. कारण जेव्हा अमिताभ सर प्रश्न विचारतात तेव्हा ते विचार करण्यातच 4 सेकंद निघून जातात आणि तिथं तर 4 सेकंदामध्ये आन्सर द्यायचं असतं. खूप म्हणजे माझ्यासाठी तर खूप टफ जात होता. कारण काही लोक जी तिथं आली होती ती ऑलरेडी फास्टर फिंगर फर्स्टची तयारी करून म्हणजे मोबाईल ॲपमध्ये त्यांनी तयारी करून आलेली होती आणि मी तर माझी तयारी काहीच नव्हती. तिथंच जे आमचे ट्रायल्स जे घेतले होते त्याच्यातूनच आमची म्हणजे सिलेक्शन झालं आणि मग मी ते हॉट सीटला पोहोचले आणि फायनली. नाही पण हे बाकीची सगळी गर्दी आणि आपण बघतो की लाईट्स इफेक्ट असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, हे सगळं वातावरण बघून काही तसं प्रेशर येतं का? म्युझिक ते सगळ्यांना माहिती आहे की म्युझिक पण एक म्हणजे हे आहे की ते म्युझिकमुळे पण खूप दडपण येतो आणि ते येणारं आन्सर पण म्हणजे कधी कधी चुकीचं वाटतं. खूप म्हणजे वातावरण टेन्स असतं आणि फक्त तिथं स्वतःला म्हणजे काम डाऊन करून ते आन्सर देणं खूप महत्त्वाचं आहे तिथे. नाही वातावरण तुम्ही टेन्स असतं म्हटलात, पण आम्ही तर बघितलं की अगदी तुम्ही मोकळेपणाने सगळं तिथं उत्तर देत होता आणि तुमचा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा संवाद सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं रंगलेला होता, जी गोष्ट सध्या भरपूर व्हायरल पण होतीये. तर ते सगळं वातावरण नंतर निवडलं, प्रश्नागणिक तुमचा कॉन्फिडन्स वाढत गेला? आम्हाला जेव्हा हॉट सीटला फर्स्ट टाइम त्यांनी बसवतात तेव्हा आम्हाला सांगतात थोडंसं त्यांनी थोडंसं बीपी म्हणजे काय ते म्हणतात ते नर्वसनेस वाढलेला असतो. त्यांनी म्हणजे आम्हाला बसवतात, पाणी प्यायला लावतात, म्हणजे एक 5-10 मिनटं आम्हाला थोडंसं रिलॅक्स व्हायला देतात आणि मग नंतर त्यांनी शूटिंग चालू करतात. आणि तुम्ही म्हटलं की कार्यक्रम झाल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांची म्हणजे तुमची एक विचारपूस केली, तो एक संवाद कशा पद्धतीचा होता? काय नेमकं त्यांनी तुम्हाला काय विचारलं, कशा प्रकारे तुमच्या त्या गप्पा झाल्या होत्या? जास्त वेळ त्यांनी म्हणजे जास्त गप्पा नाही म्हणजे वेळ भेटला त्यांना, एक 5 ते 10 मिनिटच आम्ही. पण तेवढ्या वेळात सुद्धा त्यांनी काय विचारपूस केली? म्हणजे सोलापूर शहराबद्दल कुठे काही विषय निघाला की तुमच्या वैयक्तिक फॅमिली विषय?
फॅमिलीचं त्यांनी विचारलं की तुम्ही काय करता, घरी कोण कोण मेंबर्स आहेत, काय काय करतात. आणि पप्पा मम्मी बद्दल ते जेव्हा येत होते त्यांच्याबद्दल विचारत होते. स्पेशली त्यांचा जो म्हणजे मी काय म्हणजे ॲक्च्युली माझं काम काय असतं, म्हणजे तलाठी ह्या बरोबर, पदाचं तलाठी काय म्हणून काय काम काम आहे करायचं? ते त्यांनी म्हणजे त्यांची जिज्ञासा जास्त त्याच्यामध्ये होती. मग मी त्यांना ते थोडक्या शब्दात सांगितलं. आणि मग नंतर जेव्हा मम्मी पप्पा आले, मग मम्मीला त्यांनी विचारलं की तुमची मुलगी इथपर्यंत पोहोचली, तुम्हाला कसं वाटतं. आणि खूप छान वाटलं असं त्यांनी म्हणजे माझं कौतुक थोडंसं त्यांच्यासमोर केलं. आणि मग ते आम्हाला ऑटोग्राफ घेतलं आणि मग ते गेले. म्हणजे याचबरोबर एक आहे की त्यांनी सल्ला कुठला दिला का तुम्हाला, की आता तर तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहेत पण आणखीन पुढं जाण्यासाठी म्हणून त्यांनी काही सल्ला वगैरे दिला या ठिकाणी, की नाही. त्याच्या काही सूचना वगैरे काही केल्या नाही, त्यांनी? सल्ला वगैरे नाही दिला, फक्त म्हणजे विचारपूस केली की म्हणजे कसं काय वगैरे. आणि मम्मी पप्पाबद्दल, फॅमिलीबद्दल थोडंच त्यांनी विचारलं. आज बघतोय आपण नंदिनी मदनावाले या कौन बनेगा करोडपती या स्पर्धेमध्ये पुढे एक यशस्वीरित्या वाटचाल करतात. आणि सोलापूरमधून बऱ्याच अगदी मग सगळ्याच माध्यमातून त्यांचं एक नाव झालं. नावाचा विचार केला तर ते सोलापूर नाही तर देशभरात आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूरच्या एका युवतीचं आणि त्या देखील तलाठी असणाऱ्या मदनावाले, नंदिनी मदनावाले यांचं एक नाव झालं. आज स्वतःला याचा एक अभिमान कशा पद्धतीचा आहे आणि एक समाधान कशा पद्धतीचं, म्हणजे आपण स्पर्धेमध्ये गेलो, एक शेवटी एक स्वतःचं समाधान असतं. आज तुम्ही म्हटलं की घरचे तर अगदी निश्चितच आनंदी आहेत किंवा आम्ही सोलापूरकर म्हणून आम्हाला तुमच्याबद्दलचा अभिमान आहे, तुमच्या विभागात जे तर तलाठी म्हणून तुम्ही काम करता त्यांना पण त्याचं सगळ्यांनाच कौतुक आहे तुमचं. पण एक तुमचं समाधान कशा पद्धतीचं आहे, की असं वाटलं नाही मनासारखं काही घडलं नाही स्पर्धेमध्ये जाऊन? नाही, मी जेव्हा माझं शेवटी एक असतं अगदी संपूर्ण यश आपण म्हणतो की ते फार अवघड आहे, मोठं आव्हान आहे. पण जिथपर्यंत आपण पोचलो किंवा ज्या वातावरणातनं पोचलो म्हणा किंवा ज्या तयारीने पोचलो, याचं एक समाधान कशा पद्धतीचं तुम्हाला राहिलं? खरं तर मी KBCला स्टेप बाय स्टेपच घेतलं होतं. जेव्हा मी फास्टर फिंगर फर्स्टला होतं फक्त तेव्हा माझा मोठं होता की फक्त मला हॉट सीटपर्यंत पोचायचं आहे. आणि जेव्हा मी हॉट सीटपर्यंत पोचलं तेव्हा मला जेवढं शक्य आहे तेवढं आन्सर देऊन मला फक्त तिथं वरती जायचं होतं. आणि मी जो गेम खेळला त्याबद्दल मी खूप समाधानी आहे. कारण तिथे जरी माझा निर्णय चुकला असता तर मी खूप म्हणजे खाली 10,000पर्यंत मी आले असते. आणि माझ्या दृष्टिकोनातून जेव्हा मी बघते तेव्हा मी खूप छान म्हणजे गेम खेळला. म्हणजे उत्तर येत असतील तर मी उत्तरं दिली, येत नसेल तर मी लाईफलाईन वापरली. आणि काहीच आयडिया नव्हती तर मी क्विट करून टाकलं. म्हणजे नंदिनी आणखीन एक भाग आहे, म्हणजे बरेच जण असे आज तुमच्यासारखे बरेच जण आपले असतील सोलापुरातले की ज्यांचा प्रयत्न चालला असेल स्पर्धेसाठी वगैरे, एक तुमचा अनुभव म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल की कशी तयारी तिथं करून जावी लागेल? ह्याच्यामध्ये पहिलाच टप्पा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता तेव्हा त्यांनी एक डेट, स्टार्टिंग डेट आणि एंड डेट देतात की ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला टी व्हीवरती किंवा तुमच्या मोबाईल ॲपवरती प्रश्न विचारू. तर त्याचं एक म्हणजे ट्रिक कशी आहे की तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर प्रत्येक दिवशी द्या. कारण सांगता येत नाही की कुठल्या दिवशी तुमचा नंबर त्या रँडमायझर मशीनद्वारे तुमचा सिलेक्शन होईल. मी एक काम केलं होतं की मी प्रत्येक दिवशी प्रत्येक आन्सर सर्वात आधी म्हणजे 9 वाजता जर विचारत असेल तर आपला आन्सर 9.1 सेकंद म्हणजे मिनिटाच्या आत तरी आपलं जायला पाहिजे. हां, जायला पाहिजे. माझा प्रयत्न असा असायचा. आपण जे तयारी म्हणून करतायत तर आणखीन मग त्यांना एक आपण काय सांगू शकतो की आणखीन कशा पद्धतीने तयारी करावी? हा SMS चा हा झाला विषय. तर तिथे नकाशा वाचन पण खूप गरजेचं आहे. आपण जिथे राहतो तिथली म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा पण अभ्यास हवा आहे. आपण जे काही वाचलेलं आहे त्या नॉलेजबद्दल आपण म्हणजे कन्फर्म पाहिजे. आणि अथांग सागर आहे सर हा, म्हणजे त्यांनी कुठलं किती वेळात हे सगळं चित्रीकरण झालं मॅडम? तिथं तुम्ही पोहोचलेला होता तर किती वेळात हे सगळं चित्रीकरण झालं? तुमचा जो भाग होता तो किती वेळात संपला? ऍक्च्युली आम्ही तिथे 2 दिवस शूटिंग करत होतो. सकाळी 10 ते 6 त्यांचं म्हणजे शूट कंपल्सरी चालतं. तर मी जेव्हा हॉट सीटला सिलेक्ट झाले तेव्हा मला वाटते साधारणतः मी 1 तास तरी मी सरांसोबत हॉट सीटवर होते. आणि मग नंतर त्यांनी मग म्हणजे दुसरे भाग तिथून सुरू झाले? हां, नाही, माझ्यानंतर तर कर्मवीरचंच शूट होतं. मी सर्वात लास्ट होते. माझ्या ह्याच्या आधी माझे सहयोगी हॉट सीटवर पोहोचलेले होते. आता शेवटचा प्रश्न नंदिनीजी की आता यापुढं काय? आता शेवटी याच्यानंतर आता काय ठरवलं किंवा
कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला रस आहे आणि त्या गोष्टीमध्ये सहभाग घ्यायचा आहे तुम्हाला आता याच्या पुढं? सर माझा म्हणजे आता विचार आहे की जे जे काही कॉम्पिटिशन्स होतात त्याची म्हणजे मी माहिती घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पण मी पार्टिसिपेट करणार आहे. आणि जसं मला सांगितलं होतं की मला सिंगिंगची आवड आहे, तर मला सिंगिंगमध्ये आता विशारद म्हणजे हासिल नाही, करायचं एक तुमचे म्हणजे व्यक्तिमत्वाचे पैलू आम्हाला आता समोर येतात. कारण तुम्ही सांगितले की आता स्पर्धा परीक्षासारख्या ह्याच्यातनं अगदी KBC पर्यंत तुमची सगळी आज ही वाटचाल राहिली. यानंतर तुम्ही आता म्हणता की सिंगिंगची पण एक आवड आहे. नाही मला फक्त म्हणजे आवड आहे, मला विशारद म्हणजे व्हायचं आहे त्याच्यामध्ये. माझं म्हणजे मी 2010 साली मी क्लास लावलेला होता, पण मला अशी परिस्थिती आली की मला ते म्हणजे अटेंड नाही करता आलं. नंतर मी तो सोडून म्हणजे सोडावं लागला क्लास. नंतर मी आत्ता आपल्या सोलापूरमधल्याच आसावी नारकर मॅडम आहेत, त्यांच्याकडे मी क्लास जॉईन केला. आता त्यांचे क्लास जॉईन करून मी 2 वर्ष झालेत. याला वेळ देणं सगळं जमतं का तुम्हाला? म्हणजे एक मॅडमने तलाठी खूप म्हणून help नोकरी, केली. तलाठी म्हणून नोकरी, त्याच्यानंतर अशा KBC सारख्या परीक्षा एका स्पर्धेची तयारी, आणि त्यानंतर तुम्ही म्हणता की आता सिंगिंगसाठी सुद्धा माझा भर राहील. एक प्लॅन होतो का दिवसभराचा तसा तुमचा मला तरी एकंदरीत तुमच्या मला कामातून? क्लासला जरी मला नाही म्हणजे जायला नाही जमलं तरी मॅम माझा ऑनलाईन मग क्लास घेतात. म्हणजे त्यांच्या टाईमचं मग ते विचार करत नाहीत, कधी 8ला 8:30ला म्हणजे माझ्या जॉबच्या टायमिंगनुसार मग मॅडम मला वेळ देतात आणि माझा क्लास घेतात. निश्चितच आता तुम्ही म्हणजे सिंगिंग मधनं देखील आमच्या आता तुम्हाला या सगळ्या शुभेच्छा. नंदिनी मदनावाले या ज्या आहेत सोलापूरच्या कौन बनेगा करोडपती या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि चांगली त्यांची एक मजल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसून आली. महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोर अगदी आत्मविश्वासानं बसून त्यांच्याबरोबर तितक्याच आत्मविश्वासानं संवाद साधणं हा एक मोठा भाग होता, अनुभव होता आणि सोलापूरकरांच्या दृष्टीने सगळी अभिमानाची अशी बाब. आणि नंदिनी मदनावाले जे आहेत ते तलाठी म्हणून सोलापूरमध्ये आपली कर्तव्य सेवा बजावत आहेत. आणि याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना एक जनरल नॉलेज असेल किंवा याचबरोबर वाचन असेल किंवा अन्य त्यांचे स्वतःचे छंद, तर ते जपतायत. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण माणूस एकदा नोकरी आणि आपल्या कामाला लागला त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला पडतात. पण हे सगळं करत असताना त्यांनी आता आपला गायनाचं देखील जी आपली आवड आहे ती जोपासण्याचा एक जे म्हणू की आपण मानस या ठिकाणी हा सगळा व्यक्त केला. तर त्यांची एकंदरीत जी सगळी पुढची वाटचाल आहे त्याला इन सोलापूर परिवारातर्फे आम्ही शुभेच्छा देतो आहे. आणि आज KBCमध्ये एक त्यांनी मोठी वाटचाल केली. सोलापूरसाठी निश्चितच अभिमानास्पद अशी ही बाब. आणि प्रत्येक सोलापूरकरांनी खरंच म्हणजे अशा एका स्पर्धा परीक्षा ज्याला आपण म्हणू अशी जी असते, तर खरोखरच त्याची तयारी बाळगली तर आणखीनच आमच्या समाजामधनं नंदिनी मदनावाले आमच्यासमोर येत राहतील. निश्चितच सोलापूरसाठी ही अतिशय चांगली अशी गोष्ट. आणि ह्या सगळ्या अनुभवाचं एक ज्याला आपण म्हणू की हा जो अनुभव तो सगळ्यांबरोबर त्यांनी शेअर केला, याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलतर्फे मनपूर्वक असे आभार आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू सर.